शासनाकडून मानधन रखडल्याने दिव्यांग बांधव आक्रमक। मुख्यमंत्र्यांना लाखांदूर तहसीलदारामार्फत शेकडोचे उपस्थितीत विकासगंगा दिव्यांग संघटनेकडून निवेदन। मागण्या पूर्ण न झाल्यास 1 मे महाराष्ट्र दिन रोजी भिकमांगो आंदोलनाचा इशारा। दिव्यांग मानधन योजना केवळ आर्थिक मदत नसून त्या एक सामाजिक जबाबदारीचे प्रतीक आहेत। या योजनांमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनण्याची आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळते। मात्र महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दिनांक 27 मार्च 2026 च्या शासन निर्णयामुळे दिव्यांग लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजनेतील मानधन रखडले। त्या हा काळा शासन निर्णय रद्द करून पूर्ववत मानधन वितरण करण्यासंबंधी संतप्त शेकडो दिव्यांगांना सोबत घेऊन विकासगंगा दिव्यांग संघटना लाखांदूरकडून आज लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, दिव्यांग आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन रोजी प्रशासकीय कार्यालय तथा रस्त्यांवर भिकमांगे आंदोलन करण्यात येईल असा आक्रमक इशारा यावेळी देण्यात आले। त्यावेळी विकासगंगा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सचिन चुन्ने, उपाध्यक्ष सदाशिव खेत्रे, शिवसेना उबाठा, तालुका प्रमुख विनोद ढोरे, रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, सामाजिक कार्यकर्ते मंगेश बानेवार, संदीप लंजे, विकासगंगा दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासह तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते। माझे नाव सचिन सुधाकर चुन्ने, विकासगंगा दिव्यांग संघटना लाखांदूर याचा मी अध्यक्ष आहे। आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की मागील 2 ते 3 महिन्यापासून दिव्यांग बांधवाचे मासिक मानधन रोखलेले आहेत आणि त्यांना अशी परिस्थिती आहे त्यांच्यावर की त्यांचा उदरनिर्वाह बरोबर होत नाही। त्यामुळे आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की येत्या 1 तारखेला आमचे पूर्वता पगार न मिळाल्यास रेग्युलरप्रमाणे पगार न मिळाल्यास आम्ही 1 तारखेला भीक मागो आंदोलन या तहसील कार्यालयामध्ये करणार आहोत। मुक्काम मांदेळ दिव्यांग संघटनेचा उपाध्यक्ष आहे। या ठिकाणी शासनानं दिनांक 27 मार्च 2026 रोजी हा GR काढला। त्या GRमध्ये अपंगत्व पूर्णत्व नसल्यास त्यांचा पगार आणि कोणत्याही सुविधा बंद करू असा GR मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे। त्यामुळे आमच्या दिव्यांग बांधवावर उपासमारीची पाळी येऊन म्हणजे येईल अशी या गव्हर्नमेंटला सांगणे आहे। त्या निमित्तानं आज रोजी 21ला आम्ही तहसीलदार साहेब, पालकमंत्री, मुख्यमंत्री साहेब, आयुक्त विभाग, तहसील कार्यालय आयुक्त विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई, सामाजिक न्याय मंत्री मुंबई, जिल्हाधिकारी साहेब भंडारा, पोलीस अधीक्षक भंडारा यांना निवेदन दिलं की आज आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 1 मे रोजी या तहसीलमध्ये भीक मागो आंदोलन आम्ही करणार आहोत। त्यामुळे आजच्या आज तात्काळ आम्हाला पूर्ण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि याच्या अगोदर 2 वर्षा अगोदरपासून आम्ही तहसीलदाराकडे येतो आणि दिव्यांग अपंग असून त्यांचा अंत्योदय कार्ड होत नाही आणि इष्टांकासाठी आमच्याकडे इष्टांक नाही असे तहसीलदार साहेब वारंवार सांगतात। त्यामुळे इष्टांक मागण्याचं काम हा तहसीलदार साहेबांचा आहे। त्यामुळे आमच्या ह्या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही 1 मे रोजी भीक मागो आंदोलन करून यानंतर सुद्धा मोठा मोर्चा काढणार आहोत। शिवसेना तालुका प्रमुख विनोद ढोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे आणि दिव्यांग बांधवाच्या 1 मे रोजी होणाऱ्या भीक मागो आंदोलनाला शिवसेनेचा संपूर्णपणे स्वतंत्र पाठिंबा राहील। महाराष्ट्र सरकारने याच्यापुढे दिव्यांग बांधवाची कोणतीही सुविधा आणि योजना तात्काळ बंद करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही दिव्यांग बांधवाच्या ठामपणे पाठीशी उभे राहून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करू। ह्या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। ह्या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। हमारी मागणी पूरी करो। हात आहे।